हा संपूर्ण महाराष्ट्रातील नव्हे संपूर्ण देशातील सगळ्यात मोठा केळी उत्पादक जिल्हा आहे। जवळपास 12% केळी या जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण उत्पादनामध्ये पिकवली जाते। पण गेल्या 2-3 महिन्यापासून या केळीला अजिबात भाव नाही आहे। प्रचंड केळीच्या भावामध्ये मोठी घसरण झालेली आहे। त्याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत आज जिल्हाधिकारी महोदयांना याबाबत निवेदन देण्यात आलेलं आहे की केळीचा भाव कमी जास्त का होतो आहे आणि याच्यामागे कुठले व्यापारी षडयंत्र करत आहेत किंवा संदर्भात आणि अशा आशयाचं सविस्तर निवेदन जिल्हाधिकारी महोदयांना दिलेलं आहे। जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेतर्फे तक्रारी मांडण्यात आली होती आणि आज जिल्हाधिकारी महोदयांची आम्ही भेट घेतलेली आहे। जिल्हाधिकारी महोदयांनी सगळं सविस्तर सगळं व्यवस्थित सांगितलं आहे। त्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्या तालुक्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या असतील त्यांनी ही जबाबदारी घ्यायची की आमच्या भागातला तो केळी उत्पादक शेतकरी आहे त्याच्याकरता त्याची केळी खरेदी करून आणि मग नंतर व्यापाराला जर का विकली तर केळीच्या शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही। नेमकं हेच होतं आहे की कृषी उत्पन्न बाजार समिती आपली जबाबदारी झटकत आहे। कृषी उत्पन्न बाजार समिती ही फक्त शोभेचं खुर्ची अशीच म्हणावी लागेल। ज्या भागातले आमचे शेतकरी काबाड कष्ट करून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य असतात त्याचाच त्यांना लाभ होणार नसेल तर अशा शेतकऱ्यांना नुकसान होत राहील। म्हणून या अनुषंगाने जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिलेलं आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत स्वतः जिल्हाधिकारी महोदयांनी संपूर्ण स्क्रीनवर प्रेझेंटेशन करून आम्हाला दाखवलेलं आहे आणि त्यांनी ज्या काही उपाययोजना आम्हाला सांगितलेल्या आहे किंवा शेतकरी बांधवांनी काय करावं ते सांगितलेलं आहे। त्या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाभर संपूर्ण जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांना निवेदन देईल आणि केळीला खरोखर चांगला भाव मिळायचा असेल तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून केळी खरेदी व्हावी जेणेकरून शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही।